इयत्ता 9वी विषय आहे भूमिती, युनिट ट्रँगल. आजच्या या भागामध्ये त्रिकोणाबाबतचे मूलभूत संबोध आपण माहीत करून घेणार आहोत. तर पाठीमागच्या काही इयत्तांमधून त्रिकोणाबाबतचे मूलभूत संबोध तुम्ही शिकलेला आहातच. इयत्ता 9वी विषय आहे भूमिती, युनिट ट्रँगल. आजच्या या भागामध्ये त्रिकोणाबाबतचे मूलभूत संबोध आपण माहीत करून घेणार आहोत. आता हे सगळे मूलभूत संबोध पाठीमागच्या इयत्तांमध्ये तुम्ही शिकलेला आहातच, पण जाता जाता पुन्हा एकदा रिव्हिजन वजा हे सगळे जे मूलभूत संबोध आहेत याबाबतची थोडक्यात माहिती घेऊया. तर हे त्रिकोणाबाबतचे मूलभूत संबोध माहीत करून घेताना एक त्रिकोण विचारात घेऊया. समजा त्रिकोण ABC. तर त्रिकोण हा 3 रेषाखंडांनी मिळून बनतो. त्रिकोण म्हणजे 3 रेषाखंडांचा संयोग संच आहे. उदाहरणार्थ इथं त्रिकोण ABC, रेषाखंड AB, रेषाखंड BC आणि रेषाखंड AC या 3 रेषाखंडांनी मिळून बनला आहे. 3 रेषाखंडांचा हा संयोग संच आहे. आता हे जे 3 रेषाखंड आहेत ज्यांनी मिळून त्रिकोण बनतो यांनाच आपण त्रिकोणाच्या बाजू असं म्हणतो. मग त्रिकोण ABCच्या बाजू याप्रमाणे आहेत. बाजू AB, बाजू BC आणि बाजू AC. या बाजू आपण याप्रमाणे पण यांचं वाचन करू शकतो. उदाहरणार्थ साईड BA, साईड BC आणि साईड CA. पण शक्यतो बाजूचं नाव किंवा त्रिकोणाच्या कोणाचं नाव किंवा किरण शक्यतो आपण अल्फाबेटिकली घेतो. अल्फाबेटिकली घ्यायलाच पाहिजे असं नाही, पण शक्यतो ही नावं अल्फाबेटिकली मानली जातात. आता बघूया त्रिकोणाचे कोन. तर प्रत्येक त्रिकोणाला 3 बाजू, 3 कोन आणि 3 शिरोबिंदू असतात. आता या त्रिकोणाचे 3 कोन याप्रमाणे आहेत. आहे कोन A म्हणजेच कोन BAC किंवा कोन CAB. हा आहे कोन B म्हणजेच कोन ABC किंवा कोन CBA. हा तिसरा कोन आहे त्रिकोणाचा कोन C म्हणजेच कोन ACB म्हणजेच कोन BCA. तर मांडूया नावं याप्रमाणे त्रिकोणाच्या कोणांची. त्रिकोणाचे शिरोबिंदू म्हणजेच त्रिकोणाच्या 2 बाजूंचा जो सामायिक बिंदू आहे. उदाहरणार्थ बाजू AB आणि बाजू AC यांचा A हा सामायिक बिंदू आहे. तर अशा बिंदूला त्रिकोणाचा शिरोबिंदू असे म्हणतात. मग याप्रमाणे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत. ABCच्या शिरोबिंदू A, शिरोबिंदू B आणि शिरोबिंदू C हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत. आता त्रिकोणाच्या बाजू आणि बाजूसमोरचे कोन समजावून घेऊया. तर याप्रमाणे बाजू AB समोरचा कोन आहे कोन C. बाजू BC समोरचा कोन आहे A. याप्रमाणे बघताना बघूया, बरोबर बाजूच्या अपोजिटला जो शिरोबिंदू येतोय तो कोन हा त्या बाजू समोरचा कोन आहे. बाजू AC समोरचा कोन आहे B. आता आकृती न बघता हे आपल्याला याप्रमाणे मांडता येतं. उदाहरणार्थ समजा त्रिकोण PQR आहे. तर PQR मधनं QR वगळलं तर P राहतो. याचा अर्थ बाजू QR समोरचा कोन P असतो. याप्रमाणे इथं सुद्धा तपासून बघितलं तर त्रिकोण ABC मध्ये ABCच्या नावातनं BC वगळला तर A शिल्लक राहतो. याचा अर्थ बाजू BC समोरचा A कोन आहे. किंवा ABCच्या नावामधनं A वगळला तर BC शिल्लक राहतो. याचा अर्थ कोन A समोरची बाजू आहे BC. आता त्या कोणासमोरच्या बाजू समजावून घेऊया. उदाहरणार्थ कोन C समोरची बाजू आहे AB, कोन B समोरची बाजू आहे AC आणि कोन A समोरची बाजू आहे BC. तर आत्ता सांगितल्याप्रमाणे आकृती नसताना सुद्धा
दोन अक्षर वगळली तर एक अक्षर शिल्लक राहतं. याचा अर्थ त्या दोन बिंदूंनी मिळून बनणाऱ्या बाजूसमोरचा तो कोन असतो. पुढच्या स्क्रीनकडे जाऊया. आणखीन काही मूलभूत संबोध त्रिकोणाबाबतचे बघूया. तर मेडियन ऑफ ट्रँगल म्हणजे त्रिकोणाची मध्यगा. तर त्रिकोणाच्या कोणत्याही बाजूचा मध्यबिंदू, उदाहरणार्थ बाजू ए बीचा मध्यबिंदू किंवा बाजू ए सीचा मध्यबिंदू, बाजूचे समान दोन भाग करणारा जो बिंदू आहे त्याला म्हणतो आपण त्या बाजूचा मध्यबिंदू. मग असा बाजूचा मध्यबिंदू आणि त्या बाजूसमोरील शिरोबिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे याला म्हणायचं मेडियन ऑफ ट्रँगल म्हणजेच त्रिकोणाची मध्यगा. मग आता व्याख्या मध्यगेची याप्रमाणे होईल. अ सेगमेंट जॉईनिंग मिड पॉईंट ऑफ एनी साइड ऑफ अ ट्रँगल, त्रिकोणाच्या कोणत्याही बाजूचा मध्यबिंदू आणि त्या बाजूसमोरचा शिरोबिंदू अँड व्हर्टेक्स अपोजिट टू इट, सच अ सेगमेंट इज नोन ॲज मेडियन ऑफ अ ट्रँगल. उदाहरणार्थ सेगमेंट ए डी ही त्रिकोण ए बी सीची मध्यगा आहे, कारण डी हा बाजू बी सीचा मध्यबिंदू आहे आणि बाजू बी सी समोरचा शिरोबिंदू आहे ए. ए आणि डी यांना जोडणारा ए डी हा त्रिकोण ए बी सीची मध्यगा होय. त्रिकोणाचा शिरोलंब अल्टिट्यूड असं आपण याला म्हणतो. तर कोणत्याही शिरोबिंदूतून, उदाहरणार्थ शिरोबिंदू ए किंवा शिरोबिंदू बी किंवा शिरोबिंदू सी मधून त्या शिरोबिंदू समोरच्या बाजूवर टाकलेला जो लंब आहे या लंबाला त्रिकोणाचा शिरोलंब असं म्हणतात. मग आता याचा अर्थ याप्रमाणे आपल्याला मांडता येईल. अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम एनी व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल टू इट्स अपोजिट साइड. उदाहरणार्थ सेगमेंट ए डी हा त्रिकोण ए बी सीचा शिरोलंब आहे बाजू बी सीवर टाकलेला. तर याप्रमाणे दोन संकल्पना या भागात आपण समजून घेतल्या, त्रिकोणाची मध्यगा आणि त्रिकोणाचा शिरोलंब. आता त्रिकोणाचा अंतर्भाग आणि त्रिकोणाचा बाह्यभाग या दोन संकल्पना किंवा संबोध समजून घेऊया. तर यासाठी परत एकदा एक त्रिकोण ए बी सी विचारात घेऊया. पहिल्यांदा इंटेरियर ऑफ ट्रँगल म्हणजे काय ते बघूया. तर पाठीमागच्या भागामध्ये व्हिडिओची एक सिरीज कोणाच्या जोड्याबाबतची आपण तयार केली होती. यामध्ये कोणाचा अंतर्भाग, कोणावरील बिंदूंचा संच आणि कोणाचा बाह्यभाग या संकल्पना या सिरीजमध्ये कोणांच्या जोड्या शिकत असताना आपण समजून घेतल्या. तर आता इथं कोण ए बी सीच्या संदर्भामध्ये त्याचा अंतर्भाग बघूया. तर ए बी सीची बाजू वाढवतो मी, बाजू बी सी वाढवतो, याच्या पुढं काय आपल्याला वाढवता नाही येणार. समजा ही बाजू बी ए या बाजूला वाढवतो. मग आता हा जो आहे सगळा बिंदूंचा संच, या बिंदू संचाला आपण कोण ए बी सीचा अंतर्भाग असं म्हणतो. मग आता त्रिकोणाला एकूण 3 कोण आहेत, कोण ए, कोण बी आणि कोण सी. अशा प्रत्येक कोणाच्या अंतर्भागामध्ये समाविष्ट होणारा हा जो हिरवट आणि पांढऱ्या रंगाने दाखवलेला सगळा बिंदूचा संच आहे. उदाहरणार्थ क्यू सारखे बिंदू या बिंदू संचात आहे, एल सारखे बिंदू, के सारखे, पी आणि एन. त्रिकोण ज्या प्रतलामध्ये आहे त्या प्रतलातील असे सर्व बिंदू जे कोण ए, बी आणि सीच्या अंतर्भागात येत आहेत असा सगळा बिंदू संच आहे, क्यू, एल, एन, पी आणि के यासारख्या बिंदूंचा मिळून बनलेला हा म्हणजे त्रिकोणाचा अंतर्भाग होय. तर याला म्हणायचं त्रिकोणाचा अंतर्भाग. अ सेट ऑफ पॉइंट दॅट लाईज इन इंटेरियर ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. फॉर एक्झाम्पल पॉइंट्स लाईक क्यू, एल, एन अँड पी आर इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल ए बी सी. आता बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी सारखे बिंदू मात्र या बिंदू संचामध्ये म्हणजे इंटेरियरमध्ये सामावले गेलेले नाहीत. ते प्रत्यक्ष त्रिकोण ए बी सीवर म्हणजेच त्रिकोण ए बी सीच्या बाजूवर आहेत. तर हा एक वेगळा बिंदू संच आहे या प्रतलातला.
आता या व्यतिरिक्त अंतर्भाग आणि त्रिकोणावरील बिंदू ए, सी आणि बी सारखे वगळले तर एस, बिंदू एफ आणि जी सारखा जो या प्रतलातील उरलेला सगळा बिंदू संच आहे, अंतर्भागात नसणारा आणि प्रत्यक्षात त्रिकोण एबीसीच्या बाजूवर नसणारा, असा सगळा जो बिंदू संच आहे याला म्हणायचं त्रिकोण एबीसीचा एक्सटेरियर म्हणजेच बाह्य भाग. तर याप्रमाणे त्रिकोणाबाबतचे मूलभूत संबोध या भागामध्ये